प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना प्रहार यांची संयुक्तपणे बैठक आज पार पडली आहे। नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली आहे। या बैठकीला पक्षाचे जनशक्ती आणि दिव्यांग संघटनेचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक दिव्यांग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष उपस्थित होते। प्रदेश निमंत्रक संध्याताई जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। उत्तर महाराष्ट्र दिव्यांग अध्यक्ष जोकरांना पिल्ले हे उपस्थित होते। नाशिक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार आणि दिव्यांग जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रामीण रवींद्र आप्पाटिळे या दोघांनी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सिन्नर तालुक्यामधून येण्याचे आदेश दिले। संध्याताई जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार बच्चूभाऊ यांची नाशिक जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सिन्नरवरून पहिली सुरुवात भिकुसा हायस्कूल येथून केशव बिडवे दिव्यांग कार्यकर्ता आणि ललित सोनवणे यांनी सिन्नरमधून सुरुवात केली आणि पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहारचा पाया रोवला गेला। बच्चू कडू यांचा लाडका तालुका सिन्नर हा नावलौकिक आहे असं जाधव म्हणाले। जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दाते यांची स्तुती केली। सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोरा शिक्का म्हणून तालुकाध्यक्ष केलं। या तालुक्यामध्ये जनशक्ती वाढवण्यासाठी कैलास दातीर यांची मोठी कामगिरी आहे। त्यांनी या तालुक्यामध्ये प्रहार पक्षाचे वटवृक्षात रूपांतर केलं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे असं म्हणाले। यावेळी दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब सांगळे, नवनिर्माण तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांनी या तालुक्यातील बेरोजगारी, कर्जमाफी, लिफ्ट योजना, समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी, तालुक्यातील अनेक समस्या, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणे अशा प्रश्नांवर वाचा फोडून हा प्रश्न संभाजीनगरच्या मोर्चामध्ये नामदार बच्चू कडू यांच्याकडे जनशक्ती जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांच्या मार्फत मोर्चामध्ये हा विषय घ्यावा ही मागणी केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे, निमंत्रण प्रदेश संध्या जाधव, दिव्यांग जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जोकापाना पिल्ले, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार, जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर, कार्याध्यक्ष दिव्यांग जिल्हा ग्रामीण भाऊसाहेब सांगळे, ॲडव्होकेट विलास खेरणार, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनवट, दिव्यांग तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड, महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले, प्रभारी कांचन भालेराव, कार्याध्यक्ष आशाताई गोसावी, कार्याध्यक्ष दत्ता लोंढे, राहुल चतुर, पांडुरंग आगळे, विलास दराडे, बापू सोनक, गटप्रमुख बाळू मानेकर, शेतकरी अध्यक्ष चंद्रकांत डावरे, प्रभारी कांचन भालेराव, युवा नेते कपिल कोतुरकर, प्रकाश थोरात उपाध्यक्ष, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रजक मामा सय्यद, देशदूतचे पत्रकार सुनील वाघ, संपर्क प्रमुख सुनील जगताप, गटप्रमुख दत्तू बोडके, तालुका सचिव प्रियांका कश्यप, कार्याध्यक्ष आशाताई गोसावी, पांडुरंग आगळे, मीडिया तालुका प्रमुख प्रवीण पवार, जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे आणि ॲडव्होकेट प्रहारचे तालुका कार्याध्यक्ष विलास खैरनार, जिल्हा सचिव वैभव वाघ, दिव्यांग महिला तालुकाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। आणि वकील साहेबांनी सगळ्यांचे नाव घेतले, त्याच्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही। पण आपल्या तालुक्यामध्ये खूप समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, कामगारांच्या समस्या आहेत, लिफ्ट योजनेच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या, अशा अनेक समस्याच्या आमच्याकडे आलेल्या आहेत। आम्ही काही पाठपुरावा केला आहे आणि त्याच्या समस्या आपल्याला ह्या मोर्चामध्ये कर्जमाफीच्या समस्या, तेवढ्या समस्या आहेत। आमचे सगळे पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्हा अध्यक्ष मार्फत या मोर्चामध्ये हा विषय घेऊ आणि आपल्या सिन्नर तालुक्याला न्याय मिळवून देऊ। जय हिंद, जय प्रहार। आणि सर्व पदाधिकारी यांच्या आपण सर्व उपस्थितीमध्ये या ठिकाणी सिन्नर गेस्ट हाऊस या ठिकाणी आपण बैठक आयोजित केलेली आहे। या ठिकाणी आपल्याला 9 ऑगस्ट जे नियोजन आहे, या ठिकाणी आपल्याला अपंग बंधू भगिनींना आणि त्याचबरोबर कष्टकरी जनतेला, त्याचबरोबर कार्यकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्या सिन्नर तालुक्यातून आपल्याला संभाजीनगर येथे 9 ऑगस्ट रोजी प्रयाण करायचं आहे आणि त्याबाबतचं सर्व मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला जिल्हाध्यक्ष आणि बाकीचे पदाधिकारी करणार आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना दिव्यांगांचा एकोपा, त्याचबरोबर कष्टकरी, कामगार या सर्वांचा जो एकोपा आहे, या तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष बलाढ्य उभारत आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये पण प्रहार जनशक्ती पक्ष निश्चितपणे भरारी घेणार आहे। आमचं नेतृत्व शरदभाऊ शिंदे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्याध्यक्ष या नात्याने
मला या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळत आहे। या ठिकाणी फार बुद्धिवान लोक या पक्षाला जोडलेले आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांची उकल आहे। असे लोक आमच्याकडं प्रत्येक क्लस्टर वाईज जोडले जात आहे आणि आगामी काळामध्ये या ठिकाणी निश्चितपणे प्रहार जनशक्ती पक्ष अतिशय फार मोठं काम उभारत आहे। या ठिकाणी महिलांचाही सहभाग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर जे कष्टकरी आहेत, दिव्यांग आहेत, या सगळ्यांनी या पक्षाचं काम या ठिकाणी पुढे नेलेलं आहे। मी पुनश्च एकदा उपस्थितांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मी आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष कैलास भाऊ दातीर यांना विनंती करतो की आपण पुढील मार्गदर्शन। आज या ठिकाणी क्षेत्र सिन्नर आपले दैवत बच्चूभाऊ कडू यांचं आवडता तालुका। सर्वप्रथम या सिन्नर तालुक्यातूनच प्रहार संघटनेची जी भरारी आहे तिथं मूळ या ठिकाणी आहे। आज श्री क्षेत्र संभाजीनगर या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिनी जो आंदोलनाचा पवित्र आपल्या भावनी घेतलेला आहे, याकरिता संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यावाईज आढावा बैठक घेण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग संघटना या माध्यमातून होत आहे। तरी सर्व सिन्नर तालुक्यातील गोरगरीब दिव्यांग बांधव, शेतकरी, विधवा महिला या सर्वांनी जास्तीत जास्त 9 ऑगस्ट या आंदोलनाला उपस्थित राहायचं आहे। याबद्दलची सर्व पुढील माहिती आपल्या तालुक्याचे पदाधिकारी, जनशक्ती पक्षाचे कैलास भाऊ दातीर, सांगळे भाऊ आणि आव्हाड भाऊ या पद्धतीने आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवतील अशी मी आशा करतो। आणि पुढील या आंदोलनाला आपण सर्वांनी भरभरून उपस्थित राहायचं आहे। नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारची भर पडणार आहे। ज्या बांधवांची नाव नोंदणी असेल त्यांना त्या ठिकाणी नेण्यात येईल, त्या पद्धतीची तिकडे तयारी पण करायची आहे। याकरता सर्वांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी। आंदोलन होणार संभाजीनगर येथे सिन्नर तालुक्यामध्ये आढावा बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्या माध्यमातून दिव्यांग बांधव व शेतकरी संघटना तसेच प्रहार जनशक्ती पक्ष, विधवा, विधूर सर्वांना संबोधित करण्यात आलं की हे आंदोलन आपल्यासाठी आहे। बच्चू भाऊंनी वेळोवेळी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं केली आणि हेही 9 तारखेच्या क्रांतीदिनी हे आंदोलन आपल्यासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, विधवांसाठी आहे आणि दिव्यांगांसाठी आहे। तरी आपण जास्तीत जास्त संख्येने नाशिक जिल्ह्यामधून, कारण नाशिक आणि संभाजीनगरचं डिस्टन्स जवळ असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यातून आपण भरपूर संख्येने तिथे उपस्थितीत राहायचं आहे आणि आमच्या तालुका अध्यक्षांनी तशी गवाही दिली की आम्ही जास्तीत जास्त संख्येने आपण तिथे उपस्थितीत राहू आणि नाशिक हे सर्वात पहिल्या नंबरला राहील अशी गवाही आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती यांनी आम्हाला दिले आहे आणि प्रॅक्टिकल रूपे ते खरं करून दाखवतील असं आश्वासन आम्ही त्यांच्याकडून बाळगतो आणि गवाही देतो आणि थांबतो। जय प्रहार। क्रांती दिनी संभाजीनगर येथे महामोर्चाचं नामदार बच्चू कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण जन आक्रोश आंदोलन करतोय। त्या आंदोलनाच्या बैठकीचा आज आढावा बैठक म्हणून सिन्नर तालुक्यात आज आढावा बैठक संपन्न झाली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवून अशी ग्वाही दिली। आज उपस्थित संध्याताई जाधव असतील, आमचे रवींद्र भाऊ टिळे असेल, जगवाना पिल्ले असतील, कमलाकरजी भाऊ शेलार असेल, आमचे कैलास भाऊ दातीर असेल, सर्व मोलाचे पदाधिकारी आज बैठकीला उपस्थित होते आणि सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्ही एक मोठात मोठा म्हणजे नाशिक जिल्ह्यामधला सगळ्यात जास्त लोकसंख्येने आज आम्ही आंदोलनात उपस्थित राहू असं बोलतो आणि थांबतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर।